महादेवाला हा महादेव रामशतम ना हा महादेव रामशतम या मुलाला म्हणजे सौगडाला बोलून घेतलं रामशतम आहे महादेव बोला पुन्हा घेतलं महादेवाला बोला पुन्हा घेतलं महादेवाला तुझावर राय गडाला तुझावर राय गडाला माझा निरोप सांग शिवाला माझा निरोप सांग शिवाला माझा निरोप सांग शिवाला जर बसला असाला भोजनाला जर बसला असाला भोजनाला जर बसला असाला भोजनाला खात दुनिया यावे राजगडला यावे राजगडला हा महादेव त्या रायकडे गेलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांना मुलगा आणले महाराज आई जिजाऊ साहेब कष्टी आहे कोंढाणा किल्ल्यावर जिजाऊ साहेबांना नाराज होऊन यावं लागलं होतं कोंढाणा किल्ल्यावर आऊ साहेबांना नाराज होऊन यावं लागलं होतं आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी ऐकलं आणि त्या ठिकाणी महादेवासोबत महाराज आलेले महाराजाबरोबर त्या ठिकाणी दोघे आले हा महादेव आणि छत्रपती शिवाजी राजे कुठे आले राजगडावर आले राजगडावर आल्यावर आऊ साहेबांचं जिजाऊ साहेबांचं छत्रपती शिवाजी महाराजांनी दर्शन केलं आऊ साहेब बोला ना कशासाठी बोलो अरे शिवबा कधी घेशील रे हा किल्ला कोंडाने बोट केलं कधी घेशील रे हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यावेळेला काही 23 किल्ले या मुघलांना देऊ केले होते कारण युक्ती झाले ना शक्ती झाली ना युक्ती झाली ना आणि म्हणून त्यासाठी किल्ले त्या ठिकाणी पुन्हा परत यायचे शिवाजी महाराजांनी ठरवले आणि जिजाऊ साहेबांना हात जोडले दर्शन केलं किल्ला घेणार आणि म्हणून काय केलेलं कोकणात उमरते गाव अरे शुभा या मेल्या उदय भानानं या मेल्या उदय भानानं कमल कुमारीला पळवून आणलेले तो तिथं सर्वस्व लुटणार आहे त्या कमल कुमारीला तू वाचव जय शिंगाने नेमलेला त्या असलेला त्या किल्ल्यावरती त्याचं नाव काय उदयभान राठोड हा किल्लेदार होता आणि मग किल्लेदार त्या ठिकाणी असताना हा उदयभान होता सगळ्या ताकदीचा हा राजपूत घराण्यामध्ये असणारा किल्लेदार उदयभान राठोड या किल्ल्यावरती किल्लेदार आहे आणि मग त्या ठिकाणी ठरवलं काय ठरवलं शिवाजी महाराजांनी काय ठरवले सगळं काही बंदोबस्त करणार कमल कुमारीला वाचवणार गोरगरिबांचा
सुधरवणं